आवळाचं म्हणू नका, लिंबाचं म्हणू नका, कैरीचं म्हणू नका. खूप सारे आपण असे लोणच्याचे प्रकार बघितलेत. आज आपण इथे हिरव्या मिरचीचं लोणचं बनवणार आहोत. अगदी असं झटपट मुरेल आणि चवीलाही इतकं अप्रतिम लागेल तोंडाची चव वाढवण्यासाठी. चला तर झटपट सुरुवात करूया. इथे मी पाव किलो अशा आपल्या पोपटी मिरच्या घेतल्यात, कमी तिखट. आपण देठं छान असे बघून घ्यायचेत. बघा एकदम असे हिरवेगार आहेत. म्हणजेच आपली मिरची इथे अशी ताजी आहे. आता आपण मिरच्या छान मस्त धुवून घेणार आहोत. मी इथे लाल मिरच्या पण घेतल्यात कॉन्ट्रास्टमध्ये अशी. आपल्या मिरचीचं लोणचं खूप असं दिसायला पण छान दिसतं आणि चवीला तर इतकं अप्रतिम लागतं. आता आपण इथे मिरच्या छान अशा धुवून घ्यायच्यात आपल्याला. अगदी पूर्ण अशा सुकवून घ्यायच्या. थोडासा पण पाण्याचा अंश नकोय आपल्याला. त्याने आपलं लोणचं खूप दिवस टिकतंय. आता बघा आपण इथे पूर्ण अशा मिरच्या सुकवून घेतल्यात. त्यामधलं पूर्ण पाणी आपण काढून टाकलंय. आता आपण त्यांचे देठं काढून घेणार आहोत. इथे बघा मस्त असे आपले देठं काढून झालेत. लाल मिरची पण घेतली आपण आपली इथे. तुम्ही इथे तिखट मिरची घेतली तरीही चालेल, मिक्स मिरची. आता आपण इथे आपल्या आवडीनुसार इथे कट करून घेणार आहोत बघा. तुम्ही अशी ठेवली तरी चालेल, पण मी बघा इथे मस्त असे आपल्या मिरचीच्या कट करून 2 असे भाग करणार आहे. त्याने आपलं लोणचं खूप छान होतं आणि मुरलं जातं मसाल्यामध्ये आणि चवीलाही खूप अप्रतिम लागते. आपण इथे सर्व मिरच्या अशा प्रकारे कट करून घेणार आहोत. इथे बघा आपल्या मिरच्या एकदम कट करून झाल्यात एकदम छान अशा. आता आपण इथे मीठ घेणार आहोत. आपल्याला मीठ इथे असं भाजून घ्यायचंय. मिठामध्ये जे पाण्याचे अंश राहतात ते पूर्णपणे इथे निघून जातात. मीठ आपण भाजून घ्यायचे, तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे. मग त्यानंतर आपण थंड करून मिरचीच्या लोणच्यामध्ये टाकूयात. आता आपण एक लिंबाचा रस घेतलाय. 1 चम्मच हळद घेतले. आता आपण हे छान मस्त मिक्स करून घेणार आहोत. मस्त असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तोपर्यंत आपण इथे मसाला बनवायला सुरुवात करूया. इथे आपण मोहरी छान अशी रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे. बघा एकदम छान अशी मस्त आपली मोहरी इथे भाजून झाली. आता आपण इथे भाजणार आहोत बडीशेप. बडीशेप पण आपल्याला एकदम मस्त अशी ते भाजून घ्यायची. छान अशी भाजली का आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत धने. धने पण आपल्याला इथे भाजून घ्यायचे छान. सर्व मसाले आपण लोणच्यासाठी ते भाजून घेतले. आता आपण टाकणार आहोत इथे मेथ्या. मेथ्या टाकून आपल्याला गॅस बंद करायचे. आपले धने आणि बडीशेप गरम आहे, त्यामध्येच आपल्या इथे मेथ्या छान गरम होतील. आता आपण इथे खलबत्ता घेतलाय, त्यामध्ये टाकणार आहोत मोहरी, धना, बडीशेप आणि मेथ्या छान बारीक करून घेऊयात. तुम्ही हे मिक्सरला जरी बारीक जाडसर केलं तरी चालेल. बघा मस्त असा आपला इथे मसाला तयार आहे. आता आपण इथे छान असं तेल कडकडीत गरम होण्यासाठी ठेवलंय. तेल आपल्याला मस्त गरम होऊ द्यायचे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत हिंग आणि तेल गरम झाल्यानंतर आपण इथे गॅस बंद करूयात आणि आपलं तेल पूर्ण थंड होईपर्यंत आपल्याला मिरचीच्या लोणच्यामध्ये टाकायचं नाही. इथे बघा आपण मीठ आणि हळद, लिंबाचा रस टाकला होता. एकदम असा मऊसूत अशा आपल्या इथे मिरच्या झाल्यात. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत मसाला बनवून घेतला होता. धना, जिरा ते आणि लाल तिखट घालूयात आणि आता आपण मस्त असं आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे आणि थंड झालेलं आपण इथे तेल टाकून घेतलंय आणि थोडंसं तेल आपण याच्यातून साईडला काढून ठेवलंय. इथे बघा एकदम मस्त असं आपलं मिरचीचं लोणचं मुरलंय पण आणि छान पण झालंय. चवीला खूप अप्रतिम लागते. तुम्ही एकदा खाल्लं तर परत बनवाल आणि टिकायला पण खूप दिवस टिकतंय. इथे मी प्लास्टिकची बरणी घेतली. तुम्ही इथे काचेच्या बरणीमध्ये ठेवला तरी चालेल. काचेच्या बरणीमध्ये तर खूप असा छान राहतं. माझ्याकडे छोटी बरणी नाही, त्यामुळे मी इथे प्लास्टिकच्या बरणीमध्ये ठेवलाय. आता आपण इथे मस्त असा लोणचा बरणीमध्ये भरून घेतलाय. आता आपण झाकण लावूयात आणि तो लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी आता आपण जे तेल साईडला ठेवलं तर ते तेल आपण यामध्ये टाकूयात आणि मस्त असं झाकण लावून घेऊयात. आपल्याला जास्त दिवस लोणचं टिकवण्यासाठी इथे आपण वरतून असा
कपडा बांधून घ्यायचा आहे आणि आपल्याला रोजच्या वापरासाठी एक छोट्याशा बरणीमध्ये काढून पॅक करून घ्यायचं. इथे बघा एकदम छान असं आपलं हिरव्या मिरचीचं लोणचं बनवून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.